रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यात काही दिवसांपासून तुम्हाला मी घरकुल मिळवून देतो अशी बतावणी करून एक भामटा महिलांना फसवायचा। तळा पोलिसांनी या भामट्याच्या मुसक्या आवळल्या आहेत। पोलिसांनी भामट्याविरुद्ध पोलीस कारवाई केल्याने तळा तालुक्यात तसेच बारपीक ग्रामस्थांतून पोलिसांचं कौतुक होतंय। काही दिवसांपूर्वी उर्मिला नाडकर यांच्या घरी माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथे संशयित आरोपी सुरेश गवसकर याने स्वतःचे नाव लपवून घरकुल मंजूर करून देतो असे सांगितले। आता घरकुल मिळणार आहे म्हणून या महिलेने पैसे नाही दागिने घेऊन जा असे सांगितले। दागिने घेऊन गेल्यानंतर कॉल घेणे बंद केले आणि मोबाईल स्विच ऑफ केला। आपल्यासोबत काही चुकीचे घडले आहे हे समजताच उर्मिला नाडकर यांनी पोलीस पाटील बारपे कांतीलाल कसबळे यांच्या मदतीने त्वरित तळा पोलीस स्टेशन गाठले। पोलिसांना या भामट्याची माहिती सविस्तर दिली। या संशयित आरोपी सुरेश गवसकर असून फिर्यादी महिलेला विजय दळवी असे नाव त्याने सांगितले होते, परंतु विजय दळवी हे इंदापूरमधील असून ते मयत आहेत। पोलिसांनी शोध सुरू केला। हा संशयित आरोपी सापळा रचून गोरेगाव येथे ताब्यात घेतला। तळा पोलिसांचे रट्टे पडल्यानंतर संशयित आरोपी सुरेश गवसकर पोपटासारखा बोलू लागला। त्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। तळा प्रभारी पोलीस अधिकारी सतीश गवई यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई झाली। ग्रामस्थांनी ठाणे अधिकारी आणि अंमलदार यांचे मोठे कौतुक करून आभार मानले। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।